नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमित्र अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। त्या टेस्ट सिरीजचे काही पेपर आपण याच्या आधी बघितलेले आहेत आणि आज जे तुम्ही पेपर दिलेला आहे त्याचा आज आपण जे स्पष्टीकरणात्मक उत्तरे आहेत ते समजून घेणार आहोत। चला तर आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न कोणता विचारला होता ते आपण बघूया। या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेता 2023 मध्ये सर्वोत्तम राज्य श्रेणीचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांना प्राप्त झाला आहे। तर लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी कशावरती प्रश्न विचारलेला आहे, तर राष्ट्रीय जल पुरस्कार कशावरती विचारला आहे, राष्ट्रीय जल पुरस्कारावरती विचारलेला आहे। तर आता या ठिकाणी कोणकोणती राज्य याच्यामध्ये येतात, तर याच्यामध्ये गुजरात येतं, उत्तर प्रदेश येतं आणि ओरिसासुद्धा येतं। या ठिकाणी ओरिसा, उत्तर प्रदेश आणि गुजरात हे तिन्ही राज्यांचा यामध्ये समावेश होतो। त्यामुळे आपलं उत्तर जे आहे, आपलं उत्तर कायला पाहिजे अ, क आणि ड, कायला पाहिजे अ, क आणि ड। त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर आता समोरचा क्वेश्चन बघूया आपण। 2024-25 मध्ये पॅलेस्टिनी निर्विसतांचा मदत करण्यासाठी भारत युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टिनी रिफ्यूज इन द नियर ईस्टला किती आर्थिक मदत देईल किंवा किती आर्थिक मदत या ठिकाणी झाली आहे, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात द्या, 5 दशलक्ष डॉलर, किती, 5 दशलक्ष डॉलर एवढी या ठिकाणी त्यांना मदत जाहीर झालेली आहे। त्यामुळे फक्त अ जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे। त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पर्यावरण अन्वेषण एजन्सीच्या अलीकडील तपासणीनुसार कोणत्या देशाच्या किमान पारंपरिक औषधांमध्ये लुप्तप्राय सस्तन प्राण्यांचा भाग वापरले जातात असं आपल्याला विचारलेलं आहे। तर लक्षात घ्या, तर या ठिकाणी बांगलादेश आहे, चीन आहे, नेपाळ आहे आणि उत्तर कोरिया आहे। तर ठीक आहे, यामध्ये केवळ आणि केवळ चीन, या ठिकाणी केवळ आणि केवळ चीनचा समावेश होतो। त्यामुळं आपलं उत्तर कायला पाहिजे ब, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याने युबर शटल नावाची बस सेवा सुरू करण्यासाठी युबर बरोबर सामंजस्य करार केला आहे। तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला तमिळनाडू पडलेला आहे, पश्चिम बंगाल, त्यानंतर ओडिसा आणि गोवा। तर इथे युबर शटल नावाची बस सेवा जी आहे ती पश्चिम बंगालने सुरू केलेली आहे। लक्षात घ्या, कोणी केलेली आहे, तर पश्चिम बंगालने सुरू केलेली आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अरुणाचल प्रदेशातील नामचिक नामफुक ही क्षेत्रे कशासाठी प्रसिद्ध आहे। तर उत्तर प्रदेशातील ही नामचिक नामफुक ही क्षेत्रे केवळ आणि केवळ कोळशासाठी प्रसिद्ध आहेत। त्यामुळे आपलं उत्तर केवळ अ यायला पाहिजे। कुठे या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडले फक्त अ, म्हणजे इथे कोळसाच आहे ना। तर नामचिक नामफुक ही क्षेत्रे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर कोळशासाठी प्रसिद्ध आहे। तर कोळसा कशामध्ये येतं, तर कोळसा या ठिकाणी अ मध्ये 4 मध्ये अ आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे नाव कोणाच्या आगामी स्मरणिकेचे आहे। तर लक्षात घ्या, अलीकडचे जनरल जे आहेत ते एम.एन. नरवणे यांचं ते आहे। त्यामुळे आपलं उत्तर केवळ आणि केवळ क यायला पाहिजे आणि क ऑप्शन कुठे आहे, तर आपल्याला या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये पाहायला मिळतो। त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। तर नरवणे साहेबांना लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मवर नोंदणी नोंदवण्यामध्ये कोणते 3 राज्य सातत्याने प्रथम क्रमांकावरती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे। कोणते 3 राज्य सातत्याने प्रथम क्रमांकावरती आहेत, तर कोणती राज्य आहेत। ठीक आहे, परत बघूया, ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मवर नोंदणी नोंदवण्यामध्ये कोणते राज्य सातत्याने प्रथम क्रमांकावरती आहे। सातत्याने आहे बरं का, 3 नाही, या ठिकाणी सातत्याने। तर हे सातत्य कोणामध्ये आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये आहे। कोणामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये। म्हणजे आपलं उत्तर काय, केवळ आणि केवळ ड यायला पाहिजे, फक्त ड। तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
2024 मध्ये पृथ्वी परिभ्रमण दिन साजरा करण्याची थीम काय आहे? तर लक्षात घ्या काय काय दिलेलं आहे आपल्याला. पृथ्वीचे नैसर्गिक सौंदर्य साजरं करणे, अंतराळ संशोधनातील मानवी उपलब्धी ओळखणे, आपल्या ग्रहाच्या हालचालींच्या शोधांचा सन्मान करणे, पर्यावरण संवर्धनास प्रोत्साहन देणे. तर लक्षात घ्या 2024 मधील पृथ्वी परिभ्रमणची थीम जी होती ते आपल्या ग्रहाच्या हालचालीच्या शोधाचा सन्मान करणे ही होती. त्यामुळं आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. सन 2024 मध्ये दिलेली स्टेरेनेमा ॲडमसी खालीलपैकी कोणत्या जातीची आहे? तर हे नेमाटोड जातीची आहे. लक्षात घ्या कोणत्या जातीची आहे? नेमाटोड. तर आपलं उत्तर घ्यायला पाहिजे केवळ आणि केवळ ड यायला पाहिजे. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 जे आहे हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. युरोपियन युनियनने लाल समुद्रात अलीकडे सुरू केलेल्या मिशन एस्पायडसचा उद्देश काय आहे? तर इराण आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. दहशतवाद विरोधी ऑपरेशन करणे, मानवतावादी मदत वितरण करणे, त्यानंतर इराण समर्थित हुंदी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून व्यावसायिक जहाजांचे रक्षण करणे व पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न करणे. तर लक्षात घ्या युरोपियन युनियनचे लाल समुद्रात अलीकडे सुरू केलेल्या मिशन एस्पायडसचा उद्देश जो आहे तो इराण समर्थित हुदी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून व्यावसायिक जहाजांचे रक्षण करणे हे आहे. कारण याच्यावरती सतत त्या ठिकाणी हल्ले होत होते. तर याच्या आधीसुद्धा बऱ्याच म्हणजे ज्याला आपण सोमालिया म्हणतो, सोमालियामध्ये सुद्धा अशा प्रकारचे बऱ्याच घटना घडत होत्या की सोमालियाचे लोक जे आहेत ते चाचेगिरी करून काय करायचे, जहाजांना लुटायचे. तर अशा प्रकारचा प्रयत्न यांच्याकडनं होऊ नये यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. मिशन एस्पायडसचा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ आपलं उत्तर घ्यायला पाहिजे तर क यायला पाहिजे. तर क कुठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. यानंतर घ्या नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच बिहार राज्य सरकारने स्टार्टअप इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या बँकेसोबत करार केला आहे? तर लक्षात घ्या केवळ आणि केवळ SIDBI, त्याच्यानंतर बघा SDFC, त्यानंतर SBI, त्यानंतर नाबार्ड. तर लक्षात घ्या SIDBI या बँकेसोबत त्यांनी करार केलेला आहे हे लक्षात घ्या. कारण काही चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत त्याचे फक्त आपल्याला जे फॅक्ट आहेत ना त्या फॅक्टच माहिती असायला पाहिजे. त्यामुळं ऑप्शन कुठे येतो बघा या ठिकाणी केवळ आणि केवळ या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकतेच निधन झालेले ब्रायन मुलरोनी हे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर हे कॅनडाचे माजी पंतप्रधान होते. कुठचे होते? तर कॅनडाचे होते. तर हे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीमध्ये आपल्याला प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. तर कॅनडाचे होते. काय होतं त्यांचं नाव? ब्रायन मुलरोनी. कुठले होते? तर कॅनडाचे होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मार्च 2024 मध्ये स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट खालीलपैकी कोणकोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, त्यानंतर जागतिक हवामान संघटना, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. तर लक्षात घ्या इथं आपल्याला साधं एक आपल्याला थोडंसं डोकं लावायचं आहे. आपल्याला म्हटलेलं काय मार्च 2024 मध्ये स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट. मला सांगा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा काही संबंध आहे का याच्याशी? कारण ग्लोबल क्लायमेट म्हटलेलं आहे. त्यानंतर जागतिक हवामान संघटना हे तर बरोबर यायला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेचा क्लायमेटसोबत संबंध या ठिकाणी येणार नाही आहे. आणि जागतिक राष्ट्र विकास कार्यक्रमाचा सुद्धा या ठिकाणी संबंध येणार नाही. केवळ आणि केवळ ब जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. आणि ब कुठे आहे बरं? तर ब आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट घ्या. एप्रिल 2024 मध्ये झालेले पेरुंग मनालूर हत्याकांड कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या अशा प्रकारचे शब्द जे आहे पेरुंग मनालूर अशा प्रकारचे शब्द आपल्याला कुठे पाहायला मिळतात? एक तर केरळमध्ये, नाहीतर कुठे? तमिळनाडूमध्ये. तर महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, ओडिसा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर केवळ आणि केवळ अ यायला पाहिजे. आणि अ कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला उत्तर आपलं पाहायला मिळतं. तमिळनाडूचा संबंध त्याच्याशी आहे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची 24वी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ही गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कुठे गेली होती? तर गांधीनगर. त्यामुळं आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील कोणते विधान योग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. उपराष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास ते किती दिवसात भरावे याबद्दल घटनेत तरतूद नाही. अगदी बघूया आता आपण खाली सगळे वाचूया. त्यानंतर कालावधी
संपल्यानंतर सुद्धा निवडणुका न झाल्यास उपराष्ट्रपतीच नवीन उपराष्ट्रपती ग्रहपर्यंत उपराष्ट्रपती म्हणून काम करतात, तर अगदी बरोबर आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी आणि ब जे आहेत ते दोन्हीही बरोबर आहेत, कारण उपराष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास ते किती दिवसात भरावे याबद्दल घटनेमध्ये कोणतीही तरतूद केली गेलेली नाही आहे, नंबर 1. आणि कालावधी संपल्यानंतर सुद्धा निवडणुका न झाल्यास जुना उपराष्ट्रपतीच नवीन उपराष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत उपराष्ट्रपती म्हणून काम करतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि राज्यसभा उपसभापती हा राज्यसभेचा सभापती झाल्यास त्याला उपराष्ट्रपतीचे वेतन व भत्ते मिळतात, असं मात्र काही नाही आहे. राज्यसभेचा उपसभापती हा राज्यसभेचा सभापती झाल्यास त्याला उपराष्ट्रपतीचे वेतन व भत्ते मिळू शकत नाहीत. त्यामुळे क जे आहेत ते जर सोडलं तर अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते योग्य आहेत. त्यांना आपल्याला काय विचारलेलं आहे, योग्य विधान विचारलेलं आहे. त्यामुळे अ आणि ब कुठे पाहायला मिळतं आपल्याला, ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी अयोग्य नसलेली विधाने ओळखा. अयोग्य नसलेली विधाने म्हणजे कशी बरं, तर बरोबरच. तर त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, तर पंतप्रधानांच्या मृत्यूनंतर काळजीवाहू पंतप्रधानांची नेमणूक केली जाते, हा राष्ट्रपतींचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. ओके, बरोबर आहे. पंतप्रधानाच्या मृत्यूमुळे रिक्त होणाऱ्या पदांवरती मंत्रिमंडळातील व्यक्तीचीच नेमणूक केली जाते असे संकेत आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. आणि इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांची नेमणूक वरील संकेत डावलून राष्ट्रपती व्यंकटरमण यांनी केली. हां, ठीक आहे की इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधींची नेमणूक करण्यात आली होती, परंतु वरच्या नियमानुसार मात्र केली गेली नव्हती, हे लक्षात घ्या. त्यामुळं क जे विधान आहे ते जर सोडलं तर पहिले दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर कायला पाहिजे, आपलं उत्तर अ आणि ब कायला पाहिजे, अ आणि ब हे आपलं उत्तर यायला पाहिजे. लक्षात घ्या, इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर लगेचच राजीव गांधींची पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली होती, परंतु वरील संकेतानुसार केली गेली नव्हती. यानंतर बघा, दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य म्हणजे कसं बरं, तर चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर कोणतं चुकीचं आहे ते आपण बघूया. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार त्या काळातील पंतप्रधान मनमोहन सिंग हे दोघेही सभागृहाचे नेते होते. ओके, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वरिष्ठ सभागृह व कनिष्ठ सभागृहाचे नेते म्हणून काम पाहतात. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी केवळ संसदेच्या वरिष्ठ सभागृह नेता म्हणून काम पाहिले आहे. ओके, आणि त्यानंतर सभागृह नेत्यांच्या हातात सभागृह सरकारच्या धोरणाशी संबंधित सर्व अधिकार आहेत असं विचारलेलं आहे. अयोग्य विधान कोणतं आहे असं आपल्याला विचारले, तर लक्षात घ्या, नरेंद्र मोदी हे वरिष्ठ सभागृह व कनिष्ठ सभागृहाचे नेते म्हणून काम पाहतात. तर इथे या ठिकाणी याचं उत्तर कायला पाहिजे, ऑप्शन नंबर 2 याला पाहिजे, कारण हे कनिष्ठ सभागृहाचेच नेते म्हणून काम पाहतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या कालावधी हा मसुद्यातील द्वितीय वाचनाचा आहे. खालीलपैकी कोणता कालावधी हा मसुद्यातील द्वितीय वाचनाचा, तर द्वितीय वाचन कधी झालेली आहेत, 15 ऑक्टोबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949च्या दरम्यान झालेलं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर कायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3 हे जे आहे ते आपलं उत्तर यायला पाहिजे. खालीलपैकी मसुद्याचा द्वितीय वाचनाचा जो काही पिरियड आहे तो कोणता आहे, 15 ऑक्टोबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949चा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते कलम भारतीय संसदेला नागरिकत्वाबद्दल कायदे थेट प्रधान अधिकार दर्शविते. तर लक्षात घ्या, कलम 9, कलम 10, कलम 11 आणि कलम 8 म्हटलेलं आहे. 8, 9 आणि 10. तर लक्षात घ्या, या ठिकाणी नागरिकत्वाबद्दलचे कायदे जे आहे ते कलम 11 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिली गेलेली आहेत. तर त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस नाकारणार नाही असं म्हटलेलं आहे. अगदी बरोबर आहे. कायद्यासमोर समानता ही संकल्पना ब्रिटिश राज्यघटनेतूनच घेण्यात आलेली आहे. अगदी बरोबर आहे. आणि कायद्याने समान संरक्षण ही संकल्पना अमेरिकन घटनेतून घेण्यात आलेली आहे. हे तिन्ही विधान जे आहेत ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे अ, ब आणि क हे तिन्ही विधान कसे आहेत, अ, ब आणि क अगदी बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 1.
यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, एखादा धार्मिक सांप्रदायिक संस्थेच्या कारभारासंबंधी पदावर किंवा शासक मंडळातील पदावर कोणताही सदस्य त्याच धर्माचा असावा अशी तरतूद कोणत्या कलमाखाली केली गेलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कलम 16 खाली केलेली आहे. तर 14 आहे, 15 आहे, 16 आहे आणि 43 आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय आलं पाहिजे, कलम 16 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे आपल्याला, चुकीचं ओळखायचं आहे. सर्व भारतीय नागरिकांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, अगदी बरोबर आहे. 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार हा अधिकार बनविला गेला आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि संघटना स्थापन करून वाटाघाटी करण्याचा किंवा टाळेबंदी करण्याचा अधिकार नाही, हे सुद्धा बरोबर आहे. आणि एखादी संघटना स्थापन केल्यास त्याला मान्यता मिळवण्याचा हक्क यानुसार उपलब्ध होतो असं आपल्याला विचारलं. एखादी संघटना स्थापन केल्यास त्याला मान्यता मिळण्याचा हक्क, मान्यता मिळेल तशाला काही भाग नाही आहे. त्याच्यामुळे 4थं विधान जे आहे ते अयोग्य आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 4 यायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, संचार स्वातंत्र्यावरील खालीलपैकी कोणत्या बाबतीत मर्यादा घातल्या आहेत याबद्दल योग्य विधान ओळखा. आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. योग्य कोणतं आहे तर लक्षात घ्या, नैतिकतेच्या आधारावर देह विक्री करणाऱ्या महिलांना सुप्रीम कोर्ट बंधने घालू शकते, बरोबर आहे. त्यानंतर एड्सग्रस्त व्यक्तींना त्यांच्या संचारावर मुंबई उच्च न्यायालयाने मर्यादा घातल्या आहेत, अगदी बरोबर आहे. आणि आदिवासी संस्कृती व त्याचा व्यवसाय यांचे रक्षण करण्यासाठी बाहेरील व्यक्तीस प्रवेशबंदी आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तिन्ही विधाने जे आहेत ते संचार स्वातंत्र्यावरील जे आहेत ना ते बरोबरच आहेत. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे अ, ब आणि क हे तिन्ही असायला पाहिजे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील तरतुदी कोणत्या कलमाशी निगडीत आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. खालील तरतुदी कोणत्या कलमाशी निगडीत आहेत तर समान न्यायाची तरतूद उपलब्ध करून देणे म्हणजे कायद्यासमोर समानता किंवा समान न्याय या सगळ्या गोष्टी समानतेच्या संदर्भामध्ये आहेत. त्यानंतर विशेषतः आर्थिक किंवा अन्य निसमर्थतामुळे कोणत्याही नागरिकास न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाऊ नये म्हणून मोफत कायदे विषयक सल्ला दिला जाईल, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे 39A, 43A आणि 48A. तर हे कशामध्ये बसतं तर 39A मध्ये बसतं. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. लोकसभा सभापती व राज्यसभा अध्यक्ष यांना सभागृहासंदर्भात समान अधिकार आहेत. या दोघांना समान अधिकार कसे असू शकतात, लोकसभेचा सभापतीचे अधिकार वेगळे आणि राज्यसभा अध्यक्षाचे अधिकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. भारताच्या संसदीय इतिहासात आतापर्यंत फक्त 2 महिला लोकसभा सभापती झालेल्या आहेत. कोणत्या 2 महिला झालेल्या आहेत, मीरा कुमार झालेली आहे, ओके, मीरा कुमार. त्याच्यानंतर इंदोरची लोकसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या एक महिला. त्याच्यानंतर पदावरती असताना मृत्यू झालेले JMC बालयोगी हे एकमेव लोकसभा सभापती आहेत असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की बालयोगी जे आहेत यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे आणि 2002 मध्ये निधन झाल्याच्या नंतर त्यांच्यानंतर जोशी यांना सभापती म्हणून कार्यरत करण्यात आलं होतं आणि त्यामुळे पहिलं विधान तर चुकीचं आहे आणि दुसरं विधान जे आहे ते मात्र बरोबर आहे. सुमित्रा महाजन आणि मीरा कुमार या दोघी जरी ज्या आहेत ते आतापर्यंत लोकसभेच्या सभापती होत्या आणि 2002 मध्ये MC बालयोगी यांचे अपघाती निधन झाल्याच्या नंतर मनोहर जोशी यांना सभापती म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. त्यामुळं ब आणि क हे 2 विधान जे आहेत ते बरोबर आहेत आणि अ मात्र चुकीचं आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय आलं पाहिजे, ब आणि क ऑप्शन नंबर 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ओके. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय उच्च न्यायालय कायदा 1961 नुसार उच्च न्यायालयाच्या त्याच्या निर्मितीनुसार योग्य क्रम सांगणारा गट कोणता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या 1961 चा कायदा झाल्यानंतर 1861 चा कायदा झाल्याच्या नंतर
कोणते कोणते या ठिकाणी उच्च न्यायालय हायकोर्ट निर्माण झालेली आहेत? कोलकाता 1862 मध्ये निर्माण झालं. त्याच्यानंतर बॉम्बे 1862 मध्येच निर्माण झालं. त्याच्यानंतर मद्राससुद्धा 1862 मध्येच निर्माण झालं आणि अलाहाबाद 1866 मध्ये निर्माण झालं. लक्षात घ्या 1862 1862 म्हणजे 1862 मध्ये 3 झालेले आहेत, कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास, आणि अलाहाबाद जे आहे ते 1866 मध्ये निर्माण झालं आहे. तर आपला योग्य क्रम कोणता असला पाहिजे? कोलकाता, बॉम्बे, मद्रास आणि अलाहाबाद. कोलकाता, बॉम्बे, मद्रास, अलाहाबाद अशा प्रकारचे आपले हे 4 पर्याय या ठिकाणी बरोबर यायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी घेण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस कुणी केली होती? तर अशी शिफारस तखतमल जैन अभ्यास गटाने केली होती. अशोक मेहता, लना बोंगिरवार आणि अरुण बोंगिरवार हे मात्र पर्याय चुकीचे आहेत. तर 1966 मध्ये अशा प्रकारची ही समिती नेमून तखतमल जैन अभ्यास गट निर्माण केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना करण्यात यावी. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. जिल्हा परिषदेतील आमदार व खासदार यांना सदस्यत्व देऊ नये अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली आहे? तर लक्षात घ्या अशी शिफारस जी आहे ती वसंतराव नाईक व पी बी पाटील समितीने केलेली आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय आलं पाहिजे? ऑप्शन नंबर 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये आहे. त्याच्यानंतर इथे बघा की आमदार आणि खासदार या संदर्भामध्ये वसंतराव नाईक आणि पी बी पाटील या दोघांनी अशा प्रकारची शिफारस केली होती. त्यामुळं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 मध्ये पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर खालीलपैकी योग्य विधान कोणतं आहे? आंध्र प्रदेश या राज्याने मंजूर केलेल्या नवीन कायद्यानुसार आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला 21 दिवसात फाशी होणार आहे. अगदी बरोबर आहे. याकरिता भारतीय दंड संहितेमध्ये कलम 354E म्हणजे 354 अलीकडचं म्हणजे पहिलं आपलं कलम होतं, त्यानंतर नवीन ॲडिशन केले त्याच्यामध्ये 354E ही नवीन समाविष्ट करण्यात आलेले अगदी बरोबर आहे. आणि या कायद्यात आंध्र प्रदेश देशा कायदा असे नाव देण्यात आलेले आहे. तर हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. हे तिन्ही विधान जे आहेत त्या आंध्र प्रदेशच्या कायद्याच्या संदर्भामध्ये बरोबर आहेत, अ, ब आणि क. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? ऑप्शन नंबर 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली याचे कारण काय? तर याचे कारण उच्च विकास दर, मनरेगावरील वाढीव खर्च, उच्च किंमत आणि समावेशक विकास. तर लक्षात घ्या उच्च विकास दर व मनरेगावरील वाढीव खर्च. तेंडुलकर सूत्रापर्यंत दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली याचं कारण काय? उच्च विकास दर झाला आणि मनरेगावरील वाढीव खर्च म्हणजे अ आणि ब हे दोन्ही कारणं जे आहेत त्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ आणि ब. अ आणि ब कुठं पाहायला मिळतं? ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. चुकीचे विधान. तर इकडे बघा चुकीचं म्हटल्यानंतर आपल्याला रॉंग ओळखायचं आहे. चुकीचे कोणते आहे असं विचारलेलं आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर मतदान नसते, हे बरोबर आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरती केवळ 4च दिवस चर्चा होते, अगदी बरोबर आहे. आणि विधान परिषद अर्थसंकल्पावर 24 दिवस आता सांगितलं की 4च दिवस होते, त्यामुळं हेच विधान चुकीचं आहे. बाकीचे विधान आता अगदी बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. अचूक म्हणजे बरोबर आपल्याला ओळखायचं आहे. त्यामध्ये बघा द्रव्यशास्तीची तरतूद करणारे विधेयक हे धनविधेयक असेलच असे नाही. एकत्रित निधीतून खर्चाविषयीचे विधेयक हे धनविधेयक असेलच असे सुद्धा नाही. अगदी बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधानसुद्धा बरोबर आहे. आणि त्यानंतर बघूया आता आपण संघाच्या लेखा परीक्षणाविषयीचे विधेयक हे धनविधेयक असेलच असे नाही. असेलच असे नाही हे धनविधेयकच असायला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी क जे आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे अ व ब हे अचूक असून क मात्र चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा.
अप्रत्यक्ष कर हे प्रत्यक्ष करांपेक्षा चांगले व सोयीचे असतात, कारण अप्रत्यक्ष कर सहजासहजी टाळता येत नाही. कारण जो कराचा भार असतो, हा कराचा भार जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवरती पडतो त्यावेळेस त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणतोय, आणि कराचा भार जेव्हा प्रत्यक्ष त्या व्यक्तीवरती पडतो त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. त्याच्यामुळे हे काही अप्रत्यक्ष कर सहजासहजी टाळता येत नाही आहे. त्यामुळे अप्रत्यक्ष कर हे प्रत्यक्ष करांपेक्षा चांगले व सोयीचे असतात. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे ते पाहायला मिळालं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. 1990 व 91 नंतर भारतातच विदेशी व्यापारासंदर्भात पुढील कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, अमेरिका इंग्लंड यांच्याबरोबरच्या व्यापारात वृद्धी झाली, आशिया खंडातील विकसनशील देशांच्या व्यापारात वृद्धी झाली, जापान व ऑस्ट्रेलिया यांच्याशी व्यापारात वृद्धी झाली. वरीलपैकी नाही. आशिया खंडातील विकसनशील देशांच्या व्यापारामध्ये वृद्धी झालेली आहे. लक्षात घ्या, 1990-91 नंतर भारताच्या विदेशी व्यापारासंदर्भामध्ये कोणते विधान बरोबर आहे? आशिया खंडातील विकसनशील देशांच्या व्यापारावृद्धीमध्ये वृद्धी झाली. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा, भारतात विदेशी व्यापाराशी निगडीत खालील कोणते विधाने भारताच्या विदेशी व्यापारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने म्हणजे आपल्याला विधाने विचारात घ्यायचे आहेत. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारला. आपल्याला दुसरे सुद्धा पर्याय दिले गेलेले आहेत. नियोजन काळामध्ये भारताच्या निर्यात व आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अगदी बरोबर आहे. आणि नियोजन काळामध्ये व्यापारातील फार मोठी तफावत पडली. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर भारताच्या विदेशी व्यापाराशी निगडीत जे आहेत ना, त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते घडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं अ आणि ब हे याचं उत्तर असायला पाहिजे. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 जे आहे हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यवहार तोल संबंधी खालील बाबी विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर व्यवहार तोल संबंधी खालील बाबी विचारात घ्यायच्या आहेत. तर लक्षात घ्या, अचल संकोच धोरणाचा अवलंब करणे, कमी खर्च करणे, आयात वृद्धी करणे, परकीय मदत करणे. व्यवहार तोल म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं असतो? बॅलन्स करायचं असतं. लक्षात घ्या, कमी खर्च करणे हेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर व्यवहार तोल संबंधित आहे. कमी खर्च करणे कसं असतं? आमदनी अठ्ठ्याण्णव खर्चा रुपयामध्ये त्याला काय अर्थ नसतो, त्याच्यामध्ये संपूर्ण बजेट जो आहे तो बिघडून जातो. त्यामुळं कमी खर्च म्हणजेच काय? तर व्यवहार तोल जे आहे तर ते संदर्भामध्ये आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा, जागतिक व्यापार संघटना 1 जानेवारी 1996ला स्थापन झाली का? तर नाही आहे, 1945ला स्थापन झाली होती. त्यानंतर पहिलं विधान चुकीचं आहे. भारत संस्थापक सदस्य नव्हता असं म्हटलेलं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. हे दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत. अ व ब हे दोन्हीही जे आहेत विधानं कसे आहेत तर चुकीचे आहेत. त्यामुळं या ठिकाणी अ व ब दोन्ही चूक आहेत असं म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेची मुख्यालय आहे, हे लक्षात घ्या. यानंतर बघा, वैधानिक रोखता गुणोत्तर म्हणजे व्यावसायिक बँकांनी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी बाळगलेली रक्कम होय असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर वैधानिक रोखता गुणोत्तर म्हणजे काय? तर सरकारी रोखे विकत घेण्यासाठी. तर वैधानिक रोखता गुणोत्तर म्हणजेच काय? तर व्यावसायिक बँकांनी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी बाळगलेली रक्कम होय? तर सरकारी रोखे विकत घेण्यासाठी. दुसरं काय असू शकतो? सरकारी रोखे विकत घेण्यासाठीच वैधानिक रोखता गुणोत्तर ही या ठिकाणी आणलेली कन्सेप्ट असते. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधाने भारताच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या महसूल प्रवाह संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर कर महसुलामध्ये सर्वसाधारणपणे वाढ झाली आहे, हे सुद्धा बरोबर आहे. केंद्र सरकारला महसूल हा राज्य सरकारच्या महसुलापेक्षा वेगाने वाढत आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब हे दोन्ही विधान बरोबर आहे. कारण अलीकडे आपल्या सर्वांना माहिती आहे GST लागल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात कराची वसुली या ठिकाणी होत चाललेली आहे. राज्यापेक्षा केंद्राचा वाटा जो आहे तो सर्वात जास्त आहे.
वैयक्तिक उत्पन्न कर हा केंद्रासाठी सर्वात महत्त्वाचा एक कर आहे असं काही नाही आहे. आणि केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा बिगर कर महसूल स्रोत म्हणजेच केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेल्या कर्जावरील व्याज होय, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं अ आणि ब हे दोन विधानं अगदी बरोबर आहेत, अ आणि ब. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या अर्थव्यवस्थेत व्यापार चक्र ज्या अवस्थेतून जाते तिचा योग्य क्रम लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता त्याचा योग्य क्रम कोणत्या अर्थव्यवस्थेत व्यापार चक्र जे आहे त्या अवस्थेतून जाते, तर सुरुवातीला काय येते, तर बघा सुरुवातीला तर या ठिकाणी मंदी येणारच आहे. मंदीच्या नंतर रिकव्हरी येते, रिकव्हरीच्या नंतर इन्फ्लेशन येतं आणि त्याच्यानंतर म्हणजे याचा अर्थ काय बरं, मंदी, पुनरुत्थान आणि मुद्रास्फीती हे 3 तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. मंदी, मुद्रास्फीती आणि पुनरुत्थान. पण सुरुवातीला मंदी यायला पाहिजे, त्याच्यानंतर पुनरुत्थान यायला पाहिजे आणि त्यानंतर मुद्रास्फीती यायला पाहिजे. इथे बघा, इथं पहिलं आणि चौथं यामध्ये कन्फ्युजन बघा कसं आहे. इथं मंदी आहे, इथे सुद्धा मंदी आहे, ओके. पण इथे पुनरुत्थान पाहिजे होतं, तर इथे मुद्रास्फीती आहे आणि इथे मुद्रास्फीती आहे, इथे म्हणजे याचा अर्थ हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. उच्च शक्ती पैसा म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. उच्च शक्ती पैसा म्हणजे मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी आहे का, तर नाही आहे. परकीय ग्राहकाला विकलेली पर्स आहे का, तर नाही आहे. लोकांच्या हातातील पैसा आणि मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी, बँकाकडील अतिरिक्त राखीव निधी, हे मात्र याचं उत्तर असायला पाहिजे. कारण उच्च शक्ती पैसा म्हणजे तेच असेल, लोकांच्या हातातील पैसा, मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी आणि बँकाकडील अतिरिक्त राखीव निधी, यालाच उच्च पैसा असं म्हटलं जातं. त्यामुळे बँकावरील सर्व कर्ज आणि उचल हे मात्र याचं उत्तर असणार नाही. केवळ आणि केवळ क जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बघा क आहे का या ठिकाणी, या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मध्ये जे आहे ते आपल्याला उत्तर पाहायला मिळतं आहे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आलेला आहे. कशावरती, त्यांनी उद्योगावरतीच भर दिला होता. त्यामुळं मूलभूत उद्योग बघा सार्वजनिक क्षेत्रावर दिला होता का नाही, मूलभूत उद्योगावरती भर दिला होता, त्यामुळं ब बरोबर आहे. त्याच्यानंतर क म्हणलं आयात प्रतिस्थापन उद्योग, त्यानंतर नाही आहे, हा उद्योग याच्यामध्ये येणार नाही आहे. आणि लघु व कुटीर उद्योग ब आणि ड, ब आणि ड लक्षात घ्या, ब आणि ड. मूलभूत उद्योगावरती त्यांनी भर दिला होता आणि लघु व कुटीर उद्योगावरती त्यांनी भर दिला होता. कुणी दिला होता, महालनोबिस यांनी दिला होता. त्यामुळे ब आणि ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय नियोजन अयशस्वी होण्याची प्रमुख 3 कारणे कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. 3 कारणे कोणती आहे, सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षम उत्पादन हे त्याचं प्रमुख कारण आहे. दुसरं, व्यावसायिक संरचनेत न झालेला बदल हे सुद्धा बरोबर आहे. दारिद्र्य निर्मूलनात अपयश हे मात्र याचं काही कारण नाही आहे. त्यानंतर महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर हे सुद्धा बरोबर आहे. तर अ बरोबर आहे, त्यानंतर ब बरोबर आहे, त्यानंतर ड बरोबर आहे, क मात्र चुकीचं आहे. अ, ब आणि ड, अ, ब आणि ड, अ, ब आणि ड या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळते. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. देशातील एकूण ऊर्जा निर्मितीत पुढील ऊर्जा स्रोतांच्या त्यांच्या हिस्स्यानुसार क्रम लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, सर्वात जास्त ऊर्जा जी आहे ती कशातून प्राप्त होते, तर औष्णिक. नंबर 1 यायला पाहिजे औष्णिक, त्यामुळं ब नंबर 1 ला यायला पाहिजे. नंबर 2 जे आहे ते जल ऊर्जा, नंबर 2 ला जल ऊर्जा यायला पाहिजे. नंबर 3 ला अन्य ऊर्जा आणि सर्वात शेवटी अणुऊर्जा. लक्षात घ्या, म्हणजे नंबर 1 ला ब यायला पाहिजे, नंबर 2 ला अ यायला पाहिजे, नंबर 3 ला ड यायला पाहिजे, नंबर 4 ला क यायला पाहिजे. ब, अ, ड आणि क, ब, अ, ड आणि क. बघा ऑप्शनमध्ये ब, 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 अ, इथं ब, अ आहे, ब, अ, क, ड म्हटलेलं आहे. क, ड नाही आहे, अणुऊर्जा सर्वात कमी आहे. त्याच्यानंतर ब, अ, ड, क या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन.
शिमला संमेलनाच्या असफलतेचे खालील विधानांपैकी मुख्य जे आहे ते खालील विधान म्हणून ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. बघूया आता या ठिकाणी काय आहे ते. तर व्हाईसरायच्या कार्यकारिणी समितीमध्ये नियुक्त होणाऱ्या सर्व मुस्लिम सदस्यांची निवड मुस्लिम लीगला करायची होती असं म्हटलेलं आहे. तर 1945 हे घडलेलं आहे आणि याच्यामध्ये एकूण 22 सदस्य होते आणि ही शिमलेला थंड हवेच्या ठिकाणी ही संमेलन जे आहे ते पार पाडलं होतं. व्हाईसरायच्या कार्यकारिणी समितीमध्ये नियुक्त होणाऱ्या सर्व मुस्लिम सदस्यांची निवड मुस्लिम लीगला करायची होती. बरोबर. त्यानंतर व्हाईसरायच्या कार्यकारिणी समितीमध्ये नियुक्त होणाऱ्या सर्व सदस्यांची नियुक्ती काँग्रेसला करायची होती. त्यानंतर व्हाईसरायच्या कार्यकारी समितीमध्ये नियुक्त होणाऱ्या सर्व सदस्यांची नियुक्ती महात्मा गांधीच्या आदेशाने व्हावी असे काँग्रेसला वाटतं आणि वरीलपैकी सर्व असं म्हटलेलं आहे. यातलं फक्त पहिलं विधान जे आहे ना ते बरोबर आहे. बाकीचे विधानं मात्र या ठिकाणी बरोबर नाही आहेत. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत. ब्रिटिश सरकारने भारत छोडो आंदोलनादरम्यान काँग्रेसला असंवैधानिक घोषित केले होते. बरोबर आहे. त्याने भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अधिकांश नेत्यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. बघा आता आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत. विधान अ व ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अ व ब दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही हे मात्र बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे आहे ना ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. कारण या ठिकाणी ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण करत नाही आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. रौलेट ॲक्टनुसार वॉरंटशिवाय अटक करण्याची परवानगी. रौलेट ॲक्ट न्यायतत्वांची व व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली करणारा होता. त्यानंतर लॉर्ड लिटनने रौलेट कायदा रद्द केला आणि होम रूल लीग व मुस्लिम लीगच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. तर यामध्ये लक्षात घ्या की ड आणि ई म्हणजे पहिले 3 जे आहेत ना ते बरोबर आहेत आणि या ठिकाणी ड आणि ई कारण आपल्याला योग्य विधाने नाहीत असं विचारलेलं आहे. काय विचारलं. कोणते विधाने योग्य नाहीत असं विचारलेलं आहे. इथं तुम्ही लक्षात द्या. तर पहिलं विधान बरोबर आहे की यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत होती. हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. फक्त ड आणि ई हे 2 मात्र चुकीचे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. नेहरू रिपोर्टमधील सदस्य व त्यांच्या पक्षांची योग्य जोडी लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता बघा नेहरू रिपोर्टमध्ये या ठिकाणी कोण कोण होतं. एम.एस. आने या ठिकाणी हां 2च्या ठिकाणी परत इथे 3 असायला पाहिजे. एम.एस. आने यांची हिंदू महासभा होती. ओके. तेज सप्रू यांची लिबरल पक्ष होता. त्यानंतर एस.एम. जोशी याचा लेबर पक्ष होता आणि जी.पी. प्रधान नॉन ब्राह्मण. तर लक्षात घ्या या ठिकाणी अचं जे आहे ते 4 आहे, बचं जे आहे ते 3 आहे, कचं जे आहे ते 2 आहे आणि डचं जे आहे ते 1 आहे. त्यामुळे बघा अचं 4 इथं 4 दिसायला, बचं 3 त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 जे आहे हे उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट. ॲनी बेझंट यांच्या होम रूल लीगचे सचिव कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. सी सुब्रमण्यम, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, जॉर्ज अरुंडेल, जोसेफ बॅपिस्ट तथा जॉर्ज अरुंडेल हे त्यांचे सचिव होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. योग्य पर्याय निवडा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे. 1813च्या चार्टर्ड ॲक्टनुसार भारताशी चहा आणि चीनशी व्यापार
व्यापारातील मक्तेदारी वगळता इतर बाबतीत ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली? अगदी बरोबर आहे. आणि त्यानंतर भारतीयांना इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICSC परीक्षा 1833च्या चार्टर्ड ॲक्टनुसार देण्याची परवानगीची संधी मिळाली, हे मात्र चुकीचं आहे. 1858च्या गुड गव्हर्नमेंट फॉर इंडिया ॲक्टनुसार बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ऐवजी भारतमंत्री पदाची निर्मिती करण्यात आली, हे मात्र बरोबर आहे. आणि भारत मंत्र्यांना सहाय्य करण्यासाठी नेमलेले 15 सदस्यीय मंडळ फक्त एक सल्लागार असून निर्णय घेणारे महत्त्वाचे मंडळ होते. तर यामधले फक्त 2 विधानं जे आहेत ते बरोबर आहेत, अ आणि क. बाकीचे विधानं मात्र चुकीचे आहेत. अ आणि क हे 2 विधानं बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि क जे आहे ते ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात कुंभोज या गावी म्हणजेच आजोळी कर्मवीरचा जन्म झालेला आहे. अगदी बरोबर आहे. कंबोज या ठिकाणी झालेला आहे आणि कोल्हापूरमधलं हे ठिकाण आहे. पहिलं विधान बरोबर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वसतिगृहात सर्व खर्च भागवण्यासाठी मुष्टी फंड योजना राबवली होती, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. बघा, यांनी मुष्टी फंड योजना राबवली होती, हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं कशी असायला पाहिजे? योग्य असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्रांतिकारी चळवळीशी खालीलपैकी कोणत्या महिला संबंधित होत्या, असा आपल्याला प्रश्न पडलेला आहे. क्रांतिकारी चळवळीशी कोणत्या महिला होत्या? प्रतिलता वड्डेदार ही पण होते, कल्पना दत्त यांनी पण होत्या, वीणा दास यांनी पण होत्या आणि मातंगनी हजरा यांनी पण होत्या. या सगळ्या महिला या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या क्रांतिकारी चळवळीशी संबंधित होत्या. त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिगत सत्याग्रहाबाबत खालील विधाने विचारात घ्या, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. व्यक्तिगत सत्याग्रहाची सुरुवात महाराष्ट्रामधून झाली, अगदी बरोबर आहे. बॉम्बे प्लॅनचा काही संबंध नाही आहे. या सत्याग्रहाचा एक उद्देश भारत दुसऱ्या महायुद्धापासून अलिप्त आहे हे दर्शविणे होता. कारण पंडित नेहरूंनी अशा प्रकारचं जे काही निर्णय घेतला होता ते अतिशय बरोबर होता. त्यानंतर दिल्ली चलोचा काही संबंध सत्याग्रहाशी संबंधित नाही. अ आणि क हे 2 विधानं आपले बरोबर असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. कारण वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात जी आहे ती विनोबा भावेने 1941 मध्ये केली होती, लक्षात घ्यायचं आहे. विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी होते. यानंतर बघा नेक्स्ट. ऑल इंडिया इंडिपेंडन्स लीगच्या स्थापनेत खालीलपैकी कोण संबंधित होते, असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर के सत्यमूर्ती या संबंधित होते. त्यानंतर जवाहरलाल नेहरूसुद्धा होते आणि सुभाषचंद्र बोससुद्धा होते. त्यामुळे आपलं इकडे बघा ड ब आणि अ, ड ब आणि अ, ड ब आणि अ, अ ब क चुकीचं आहे. त्याने सदर पडेल नाही याच्यामध्ये आणि यम के आणि पण नाही आहेत. ड ब अ या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ब अ ड हे आणि ड क ड ई हे पण चुकीचं आहे. दोन्ही विधानं चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मका उत्पादन महाराष्ट्र राज्य भारतात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य म्हणून ओळखले जाते, अगदी बरोबर आहे. मक्याच्या बाबतीमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावरती आहे. कांदा उत्पादन महाराष्ट्राचा भारतामध्ये देशात प्रथम क्रमांक आहे. नाशिक हे सर्वात भारतातलं मोठं व्यापारपेठ आहे कांद्याचं आणि लसणाचं, लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. चिल्का सरोवर कोठे वसलेले आहेत, लक्षात घ्या. हा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे. तर चिल्का सरोवर जे आहे ते गोदावरी आणि महानदी या दोघांच्या मध्ये आहे. गोदावरी व महानदी या दोघांच्या मध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ओके. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई इलाख्याचा ... या गव्हर्नरच्या काळात मुंबई पुणे रस्त्यावरील बोरघाट बांधण्यात आला. तर जॉन माल्कन यांनी हा बोरघाट बांधलेला आहे. आणि हा बोरघाट कोणत्या 2 शहराला जोडतो, तर हा मुंबई आणि पुणे या दोघांना जोडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे.
यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सह्याद्री पर्वत हा अवशिष्ट पर्वत आहे. अगदी बरोबर आहे. अवशिष्ट म्हणजे काय की मोठ्या प्रमाणात पाऊस पडून तो आता कमी 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 होत चालला, लेफ्ट ओव्हर, उरला सुरला, शिल्लक राहिलेला, त्याला अवशिष्ट असं म्हटलं जातं. तर पहिलं विधान बरोबर आहे, कारण त्याची उंची कोण्याकीकडे जास्त होती, आता मात्र ते कमी 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 होत चालली आणि आता तेवढंच शिल्लक राहिलेलं आहे, त्याला अवशिष्ट असं म्हटलं जातं. तर पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. पश्चिम घाटाचा विस्तार उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत असून महाराष्ट्राचा पश्चिम घाटाला सह्याद्री असे म्हटले जाते. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. दोन्ही विधानं कशी आहेत तर बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि ब दोन्ही विधानं योग्य आहेत. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, धारवाड कालखंडातील खडकाबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अग्निजन्य या प्राचीन खडकापासून धारवाड कालखंडातील खडक हे जे आहेत ते ओळखले जातात. अगदी बरोबर आहे, कारण प्राचीन कालखंडापैकी हा महत्त्वाचा खडक आहे आणि ते अग्निजन्य खडकापासूनच बनलेला आहे. पहिले विधान बरोबर आहे. धारवाड कालखंडातील खडक हे डोलोमाइट, संगमरवरी दगड, अभ्रक, सिलेमनाइट, त्यानंतर ग्रॅन्युलाइट आणि हॉर्नब्लेड, गारगोटी इत्यादी प्रकार आढळतात त्याच्यामध्ये. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. दोन्ही पण विधानं जे आहेत ना ते अगदी बरोबर आहेत. कशा संदर्भात? धारवाड कालखंडातील खडकांच्या संदर्भात. त्यामुळं दोन्ही विधानं बरोबर आहेत. अ आणि ब दोन्ही विधान योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. कोकण नदी खोऱ्यात प्रामुख्याने बॉक्साईट हे खनिज आढळते. अगदी बरोबर आहे. त्यानंतर लोह खनिज फक्त दक्षिण कोकणातील नद्यांच्या खोऱ्यामध्ये सापडते. ही सुद्धा विधान बरोबर आहे. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. कोकणामध्ये प्रामुख्याने बॉक्साईट आढळते, कारण सिंधुदुर्ग असेल किंवा पलीकडे थोडक्यात कोल्हापूर असेल. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळं अ व ब दोन्ही विधानं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान ओळखा. अयोग्य म्हटल्यानंतर आपल्याला काय ओळखायचं आहे? चुकीचं ओळखायचं. लक्षात घ्या, अयोग्य विधान ओळखायचं आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात जो पाऊस होतो त्या कालखंडाला शरद ऋतू असं म्हणतात का? नाही आहे, तर वसंत ऋतू म्हणतात. पहिलं विधान चुकीचं आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तापमान वाढले जाते व पावसाचे प्रमाण कमी होत जाते, त्या शीत ऋतू असे म्हणतात. पावसाचे बघा लक्षात घ्या, ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये या काळात तापमान वाढते का? तर नाही आहे, तापमान वाढत नाही आहे. त्यामुळं हे सुद्धा चुकीचं आहे आणि हे सुद्धा ओळखीचं. तापमान कमी होते. त्यामुळं दोन्ही विधानं जी आहेत ते कशी आहेत? अयोग्य आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सामाजिक वनीकरणाबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला म्हटलेलं आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून पडीक व खाजगी मालकीच्या जमिनीवर वनीकरण करण्याची आवश्यक तंत्रज्ञान जनतेपर्यंत पोहोचले जाते. इथे फक्त खाजगीच नाही आहे, सरकारी आणि खाजगी दोन्ही असायला पाहिजे या ठिकाणी, सरकारी आणि खाजगी मालकीच्या. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने सन 1981 साली सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली आहे. अगदी बरोबर, 81मध्ये स्थापना केली होती आणि 82पासून त्याचा अंमल झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते केवळ आणि केवळ 4 नंबर असायला पाहिजे. विधान जे आहे ते ब विधान जे आहे तेवढंच फक्त बरोबर आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, नकाशात 1, 2, 3 व 4 क्रमांकाने दर्शवलेली औष्णिक जलविद्युत केंद्रे, औष्णिक व जलविद्युत केंद्रे खालीलपैकी कोणती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या की कोणती आहेत. तर मराठवाड्यामध्ये येलदरी आहे. 1 नंबरला येलदरी यायला पाहिजे. हे मराठवाड्यामध्ये येलदरी. येलदरी. त्यानंतर बघा इथं जायकवाडी, खापरखेडा, उजनी, तुर्भे म्हटलं, येलदरी, कोराडी, भाटघर व चोला म्हटलेलं आहे. परळी, कोराडी, कोयना, वैतरणा, येलदरी, खापरखेडा, राधानगरी व चोला म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये मराठवाड्यातलं फक्त कोणता याच्यामध्ये जायकवाडी इथे येत नाही आहे. ते औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं. त्यामुळे या ठिकाणी नंबर 1ला येलदरी. त्यानंतर नंबर 2ला तिकडे नागपूरमध्ये कोराडी यायला पाहिजे. कोराडी नंबर 2ला कोण यायला पाहिजे? कोराडी. त्यानंतर या ठिकाणी भाटघर येतं. 3 नंबरला काय यायला पाहिजे? भाटघर. आणि मग राहिलंच कोणता आता? 4 नंबरला चोला यायला पाहिजे. ते उत्तर कोकणामध्ये येतं. अशा प्रकारे मराठवाड्यामध्ये त्यानंतर
दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि विदर्भामध्ये अशा प्रकारे दिलेलं आहे. येलदरी नंबर 1, कोराडी नंबर 2, भाटघर नंबर 3, चोला नंबर 4, जायकवाडी म्हणजे पहिलं कोणतं यायला पाहिजे? येलदरी. येलदरी 2 आहेत. ओके, इथं एलरी दिले गेलेलं आहे थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी. येलदरी नंबर 1, कोराडी नंबर 2, भाटघर नंबर 3 आणि चोला नंबर 4. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. एकाच जातीच्या माशाचे संगोपन व वर्धन करून मत्स्योत्पादन घेणाऱ्या प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानास कोणती संज्ञा आहे असं आपल्याला. एकाच जातीला आपण काय म्हणतो? असं मोनो किंवा सोलो, एक किंवा सिंगल असे शब्द आहेत. मोनो, सोलो आणि सिंगल. त्यामध्ये विचारलेलं आहे मोनो ॲक्वाकल्चर, मोनो सिल्व्हिकल्चर, ॲक्वा फिशरी, ॲक्वा मोनोकल्चर. तर लक्षात घ्या, मोनो ॲक्वाकल्चर याला पाहिजे. कायला पाहिजे? मोनो ॲक्वाकल्चर. एकाच जातीच्या माशाचे संगोपन व संवर्धन करणाऱ्या प्रकल्पास किंवा तंत्रज्ञानास काय म्हटलं जातं? मोनो ॲक्वाकल्चर. मोनोचा अर्थ होतो एक, सोलोचा पण अर्थ होतो एक, सिंगलचा पण अर्थ होतो एक. त्यामुळं या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. असंतृप्त हायड्रोकार्बनचेच रूपांतर संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो? तर या ठिकाणी ज्वलन म्हटलेलं आहे, हायड्रोजनेशन म्हटलेलं आहे, विस्थापन, नायट्रेशन आणि हॅलोजनेशन असं आपल्याला एकूण या ठिकाणी 5 पर्याय दिलेले आहेत. तर यापैकी हायड्रोजनेशन ही पद्धत वापरली जाते आणि दुसरं हॅलोजनेशन ही सुद्धा पद्धत वापरली जाते. आणि ब आणि ई कायला पाहिजे? ब आणि ई हे एक पर्याय आहे आणि हे एक पर्याय. ब आणि ई, ब आणि ई कुठं दिसतं आपल्याला? ब आणि ई या ठिकाणी बघतं. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, योग्य जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे. तर एकीकडे आपल्याला आपल्या शरीरातील ऑर्गन्स दिलेले आहेत आणि त्याच्यापासून निर्माण होणारे काही कंटेंट दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, आता अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा येतो का नाही त्यावेळेस आपण काय करणार? याच्यातले 1 किंवा 2 तरी पर्याय आपल्याला माहीत जरी असले ना तरी आपल्याला याचं उत्तर येऊ शकतं, नो डाऊट. तर बघा, जठर आहे, दात आहेत, त्यानंतर स्वादुपिंड आहे, शक्त आहे, तर इन्शुलिन्स आहे, HCl आहे, आम्लारी धर्म आहे. तर लक्षात घ्या, स्वादुपिंड ड जे आहे जठर आहे, दात आहे, जठरातून काय निर्माण होतं बघा, एकदा पर्याय बघा व्यवस्थित. स्वादुपिंड, जठर या दोघांचे जरी आपल्याला उत्तर माहिती असले तरी आपलं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं. ओके, 1 2 3 4 1 2 स्वादुपिंड, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, इन्शुलिन, आम्लारी धर्म. बघा या ठिकाणी कोणकोणते पर्याय येऊ शकतात? ऑप्शनमध्ये काही ऑप्शन बघा इथं सर्वांनी. स्वादुपिंड चं काय आलं पाहिजे? जठरामध्ये HCl येत असतं, त्यामुळं अचं जे आहे ते 1 यायला पाहिजे. त्यानंतर स्वादुपिंडामधून काय निर्माण होते बरं आधी बघूया. जठरामध्ये HCl असते, त्यानंतर दातांमध्ये CaPO4 असते, त्यामुळं अचं 1 आणि बचं 3 यायला पाहिजे. ओके, अचं 1 बचं 3. त्यानंतर ते रक्त आहे बरं का, शक्त नाही आहे, ते रक्त आहे. रक्त हे आम्लारी धर्म असते, त्यामुळं कचं 4 यायला पाहिजे. आणि स्वादुपिंड जे आहेत
त्याचं 2 यायला पाहिजे. बघूया आता आपण इथे बघा काय काय आलं. रक्त आहे ते. जठर म्हटलं HCl. त्यानंतर स्वादुपिंड म्हटलं आपण इन्शुलिन. त्यानंतर रक्तामध्ये आम्लारी धर्म आणि दातामध्ये CaPO4. तर एकचं म्हणजे अचं 1 यायला पाहिजे, बचं 3 यायला पाहिजे, कचं जे आहे ते 4 यायला पाहिजे आणि डचं जे आहे ते 2 यायला पाहिजे. याच्यातलं स्वादुपिंड आणि इन्शुलिन्स हे जरी आपल्याला माहीत झालं तरी आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पर्याय क्रमांक काय यायला पाहिजे 4. बघा तुम्ही पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा. खालील नमूद केलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य म्हटलेलं आहे. कोणते विधान ओळखायचं आहे? अयोग्य ओळखायचं आहे आपल्याला. ठीक आहे. वनस्पतीच्या पानाचा 1 चौरस इंचामध्ये 45,000 ते 60,000 पर्णरंध्रे असू शकतात. अगदी बरोबर आहे. झाडांच्या सालीतील पेशी मृत असतात. ओके, बरोबर आहे. झाडाच्या सालीतील पेशींमध्ये पोकळ्या असल्यामुळे वायू आणि पाणी यांची देवाणघेवाण होते. अजिबात नाही आहे. त्याच्यामध्ये सुबेरिन नावाचं एक घटक असतो, सुबेरिन. त्यामुळे त्याच्यामधले वायू आणि पाण्याची देवाणघेवाण होऊ शकत नाही. त्यामुळं या ठिकाणी क जे आहे म्हणजे 3 जे आहे ते 3 अयोग्य आहे. वरीलपैकी नाही असं म्हटलेलं आहे. वरीलपैकी नाही वर जे 2 येतात ना बरोबर, त्यामुळं हे सुद्धा नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. धातूंच्या संमिश्राबद्दल खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला म्हटलेलं आहे. अयोग्य म्हटल्यानंतर चुकीचं ओळखायचं आपल्याला लक्षात घ्या. अयोग्य म्हटल्यानंतर चुकीचं ओळखायचं आहे. गन मेटलची निर्मिती तांबे, कथिल व ॲल्युमिनियमद्वारे केली जाते. बेलमेटमध्ये तांबे या धातूचे प्रमाण एकूण मिश्रणात 78% असते. जर्मन सिल्वरचा उपयोग विद्युतरोधक उपकरणांमध्ये केला जातो. वरीलपैकी एकही नाही. तर या ठिकाणी अयोग्य विधान कोणतं आहे? तर धातूंच्या संमिश्राबद्दल खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. तर पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. तर याच्यामध्ये गन मेटलचे आणि तांब्याचे मिश्रण जे आहे ते 80% जास्त असते. त्यामुळे पहिलं विधान जर सोडलं तर बाकीचे विधानं जे आहे ते बरोबर आहेत. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आपलं उत्तर यायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ड्रिल मशीनमध्ये लॅकलॅशचे विद्युत घट वापरतात. त्यानंतर निकेल कॅडमियम हा घटक वारंवार पुनर्प्रभारित करता येतो. तर लक्षात घ्या पहिलं जे आहे ते विधान चुकीचं आहे, पण दुसरं मात्र निकेल कॅडमियम घटक हा वारंवार पुनर्प्रभावित करता येतो हे मात्र अगदी बरोबर आहे. हे सुद्धा आपल्याला क्रमिक पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं केवळ ब विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. ज्या पदार्थाचा रोध कमी तापमानास कमी होतो त्यांना अतिवाहक असे म्हणतात आणि विशिष्ट तापमानास रोध 0 होतो त्या तापमानास क्रांतिक तापमान असे म्हणतात. तर इथे पहिलं विधान आणि दुसरं विधान हे दोन्ही विधानं कशी असायला पाहिजे? अगदी बरोबर असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्राण्यांना चेतासंस्था असते, अगदी बरोबर आहे. वनस्पतींना चेतासंस्था नसते, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. वनस्पतींना स्नायू असतात, हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळं अ आणि ब जे आहे हे 2 विधानं आपले बरोबर असायला पाहिजे, अ आणि ब. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आरशाच्या संकेत चिन्हाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि विचारलेले अयोग्य जोडी सांगा. अयोग्य जोडी विचारलेली आहे आपल्याला या ठिकाणी. अयोग्य वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात, अगदी बरोबर आहे. आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे हे धन असतात, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर धन असते, धन नसते तर ऋण असते. लक्षात घ्या कसं असते
तर ऋण असते, धन नसते, त्यामुळं क जे आहे ते चुकीचं आहे. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या नाभीपासून मोजतात. नाभीपासून मोजत नाही तर त्याच्या ध्रुवापासून मोजतात. लक्षात घ्या, कशापासून मोजतात? ध्रुवापासून मोजतात. आणि इथं काय असायला पाहिजे? ऋण असायला पाहिजे. त्यामुळं हे दोन्ही विधानं जे आहे ते चुकीचे आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे? अयोग्य. त्यामुळं क आणि ड जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाच्या घनतेमध्ये बदल होत नाही पण दाबामध्ये बदल होतो. या दोघांमध्ये सुद्धा बदल होत नाही असं म्हटलेलं आहे, पण बदल होतो. लक्षात घ्या, दोन्हीमध्ये पण बदल होतो. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. ध्वनी तरंग हे अवतरंग आहेत. हे अवतरंग नाहीत तर ते अणुतरंग आहेत. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्यामुळं अ विधान आणि ब विधान दोन्ही विधाने कशी असायला पाहिजे? चुकीची असायला पाहिजेत. त्यामुळे दोन्ही चूक. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी बरोबर जोड्या ओळखा आहे. असममित शरीर जे आहे ते अमिबाचं असतं. बरोबर आहे. त्यानंतर आर्य असमिती तारामासा आणि द्विपार्श्व असमिती मासे. तर अ, ब आणि क, अ, ब आणि क तिन्ही जे आहेत ना ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा. आयनिक संयुगाच्या सामान्य गुणधर्माच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहिलं विधान आहे ही संयुगे टणक असतात. टणक नसतात तर ही ठिसूळ असतात. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. आणि ही संयुगे पाण्यात द्रावणीय असतात. ओके, तर हे मात्र अगदी बरोबर आहे. त्यामुळं फक्त ब विधान जे आहे ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लोणचे, मुरांबे, जाम इत्यादी क्लॉस्ट्रिडियम या जीवाणूमुळे खराब होतात. तर हे विधान चुकीचं आहे. ते मायकोटॉक्झिन्स या जीवाणूमुळे खराब होत असतात. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि दुसरं म्हटलं शिजवलेलं अन्न मायकोटॉक्झिन्स या जीवाणूमुळे खराब होतात. तर हे क्लॉस्ट्रिडियममुळे खराब होत असतात. त्यामुळे बघा हे पहिला पर्याय जो आहे या ठिकाणी तो दुसऱ्यामध्ये दिला, दुसरा जो आहे दुसऱ्यामध्ये, म्हणजे एक्सचेंज करून टाकलेले त्यांनी. हे दोन्ही विधानं जे आहे ते चुकीचे आहे. दोन्ही विधानं कशी असायला पाहिजे? चुकीचे असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वनस्पतीमधील पदार्थांच्या परिवहनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. फुले येण्याच्या हंगामात खोडामध्ये साठवलेली शर्करा कळ्यांचे फुलात रूपांतर करण्यासाठी कळ्यांमध्ये पाठवली जाते. अगदी बरोबर आहे. आणि अमिनो आम्ले मूळ, फळे आणि बियांमध्ये साठवली जातात. हे मात्र चुकीचं आहे. त्याबद्दल फक्त पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. मूलद्रव्यांच्या क्रियाशीलतेचा उतरता क्रम लावा असा आपल्याला विचारलेला आहे. आता मूलद्रव्यांच्या क्रियाशीलतेचा उतरता क्रम जो आहे ते कसा? पहिलं काय यायला पाहिजे? झिंक यायला पाहिजे. त्यानंतर लोखंड यायला पाहिजे. नंबर 1ला जे आहे ते काय यायला पाहिजे? झिंक. नंबर 2 जे आहे ते लोखंड यायला पाहिजे. नंबर 3 पोटॅशियम आणि नंबर 4 मॅग्नेशियम यायला पाहिजे. तर झिंक, लोखंड, पोटॅशियम, मॅग्नेशियम म्हणजेच काय यायला पाहिजे? क, ड, अ आणि ब. क, ड, अ आणि ब. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. डावे वृक्क हे उजव्या वृक्कापेक्षा खाली असते. तर डावे वृक्क हे उजव्या वृक्कापेक्षा खाली असते असं म्हटलेलं आहे. परंतु उजवे वृक्क जे आहे म्हणजे किडनी म्हणतोय आपण, किडनी जी आहे ते उजवी किडनी जी आहे ती खाली असते. लक्षात घ्या, डावी किडनी जी आहे ती वर असते. अयोग्य विधान या ठिकाणी पहिलेच विधान आपल्याला हे चुकीचं या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख मेफ्रॉन्स असतात. अगदी बरोबर आहे. त्यानंतर साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असते आणि जे वृक्कांमधून म्हणजे किडनीमधून 400 वेळा गाळले जाते. हे सुद्धा बरोबर आहे. आणि हे सुद्धा. त्यामुळे पहिलं विधान जर सोडलं तर बाकीचे सगळे विधानं बरोबर आहेत. तर त्यामुळं लक्षात ठेवायचं किडनी जी आहे ती उजवी किडनी जी आहे ती खाली असते, डावी किडनी जी आहे ते वर असते. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संपूर्ण GSचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.